मैं गुंडों के खानदान से हूँ. हे तर सत्यच आहे ना, तुम्हाला माहित आहे ना, गुंडों के नाही, डाकू के. मला पवार कुटुंबाबद्दल नका मला विचारू. आय लव्ह यू देवेंद्र असं तुम्ही म्हणाला होता. ते महाराष्ट्राचे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात. डंके की चोट पे बोलणार आहे. देवेंद्रजींना मुख्यमंत्री पाहायला मला खूप आवडेल. शिंदे साहेबांसोबत संबंध नाहीत का माझे? कोण म्हणतंय शिंदे साहेबांसोबत माझे जवळचे संबंध नाही? तुम्ही त्या बिग बॉस मध्ये गेल्यापासून जर जास्त फिल्मी झाले असं नाही वाटत? इज व्हेरी क्लेवर. तुम्ही जर जरंगेला जर म्हणजे घुटना मानत असाल तर मी नाही मानत. ईव्हीएम मला वाटत नाही चॅलेंज होईल. आणि चॅलेंज झालं तर ते चॅलेंज तुम्हाला मी डंके की चोट पे सांगतो की महाराष्ट्रातली ती डिसमिस झालेली याचिका. तर मी जर एवढा वैश्विक मान्यतेचा आहे, 47 कोटी लोक मला जर बघू शकतात, 47 करोड 47 मिलियन पीपल्स वॉच मी. हिंदी माझी खूपच म्हणजे तुम्हाला सांगतो इतकी सॉफ्ट आहे हिंदी. जेवढी मराठी आहे तेवढीच चिकनी हिंदी आहे माझी. मॉडेलिंगचे काही ऑफर आले जसं आपले न्यूज अँकर असतात ते समोर ते हे चालत असतात प्रमाणे ते टेलिप्रॉम्प्टर हां ते त्या प्रकारे ते वाचत असतात की आज जरंगे आणि शरद पवारांची गुप्त भेट किंवा टेलिफोनिक चर्चा झाली असं मी सांगायला लागलो. पण माझं प्रेम सुद्धा उतावळं होतं. माझं प्रेम सुद्धा उफाळून आलेलं होतं. उकळी आलेलं प्रेम होतं. पण तुम्ही अचानक असे उसळता, ते नॅचरल उसळता की ते ठरवून असतं? मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये खास पाहुणे आहेत ज्यांची वेगळी ओळख करून देण्याची खरंच काही गरज नाही आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काही महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक त्यांच्या आयुष्याबद्दल आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. त्यांचं दिलखुलास व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जय श्रीराम, जय संविधान, जय श्रीराम, जय संविधान, जय श्रीराम, जय संविधान. आजच्या या मुलाखतीतला माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही नेहमी असं म्हणत होतात, तुमची ती क्लिप तुम्हाला आठवत असेल की आय लव्ह यू देवेंद्र असं तुम्ही म्हणाला होतात. आणि ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे ते महाराष्ट्राचे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की गुणवत्ता, विद्वत्ता आणि व्यक्तिगत चारित्र्य हे अकॅडमिक्समध्ये, पॉलिटिक्समध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये फार महत्त्वाचं असतं. बरं. आणि मी फार चूजी आहे. मी वाचक आहे, मी अभ्यासक आहे आणि त्यामुळे मी बऱ्यापैकी थेरीची ज्ञान असलेला व्यक्ती आहे. त्यामुळे मी सर्वंकष विचारातून जे आहे श्रद्धेय देवेंद्रजी फडणवीस यांना मी मानतो. तो मानण्याचा माझा अधिकार नाही का? मी भारताचा नागरिक नाही का? हिंदुस्थानचा नागरिक नाही का? मी मतदार नाही का? आणि मग मतदार जर राजा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून एक व्यक्ती एक मत दिल्याचा अधिकार आहे. तर एक व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीला माझा मुख्यमंत्री कोण, माझा पंतप्रधान कोण हे म्हणण्याचा सुद्धा अधिकार आहे. राजकीय पक्षांनी त्यांचा पक्ष चालवण्याचा त्यांना अधिकार आहे, परंतु मतदारांनी कोण मला हवा आहे हे म्हणण्याचा अधिकार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी कालही श्रद्धेय देवेंद्रजींना अगोदर जे मी 3 पॅरामीटर्स सांगितले, गुणवत्ता, विद्वत्ता, चारित्र्य, आणि त्यामुळे मी आजही देवेंद्रजींना मुख्यमंत्री पाहायला मला खूप आवडेल. आणि मी खरं सांगतो, मी खोटं बोलणार नाही, मी बिंदास बोलणार आहे, डंके की चोट पे बोलणार आहे. डंके की चोट पे हे जे मॅन्डेट दिलेलं आहे महाराष्ट्रात, ते मॅन्डेट महायुतीने केलेल्या कामाचा तो एक भाग आहे. परंतु ते मॅन्डेट जे आहे विद्वान लोकांनी, प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी, डॉक्टरांनी, कास्तकारांनी, एक प्रमुख चेहरा कोण आहे पॉलिटिकल या थेरीमधला, महायुतीच्या पॉलिटिकल थेरीमधला महाराष्ट्रातला, तर तुम्ही लोकही सांगायचे ना की मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, परंतु देवेंद्रजी सुद्धा त्याच्यात लक्ष घालून असतात म्हणजे प्रमुख गोष्टींमध्ये. त्या प्रकारे महाराष्ट्राने देवेंद्रजीकडे बघून
एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सरकारच्या योजना आहेत, परंतु महाराष्ट्राने देवेंद्रजीकडे पाहून केलेलं हे मतदान आहे. आणि हे मतदान म्हणजे हे पहा, आज जरी तुम्ही पत्रकार संकुचितपणे ते मान्य करत नसाल किंवा बोलत नसाल किंवा अनेक आमदार वेगळ्या वेगळ्या कारणाने ते बोलत नसतील, परंतु इतिहास मात्र हेच लिहिणार आहे. कारण डिमॉरलायझिंग तुम्ही किती करू शकता, आणि डिमॉरलायझिंग म्हणून जर देवेंद्रजी मुख्यमंत्री नाही झाले तर ते अत्यंत जड अंतकरणानं महाराष्ट्राच्या इतिहासात ती काळीकुट्ट रेष असेल. त्याचं कारण सांगतो. जस्ट बिकॉज देवेंद्रजी गुणवत्ता आहे, विद्वत्ता आहे, व्यक्तिगत चारित्र्य आहे, तिन्ही गोष्टी असताना जर त्यांना जस्ट बिकॉज ही इज ब्राह्मीण, केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणजे ब्राह्मणाचा मुख्यमंत्री नको, असं जर एखाद्या समूहानं ठरवलं, नाही आम्ही समूहाने जास्त आमदार आहोत, दुसरं कोणी द्या, भारतीय जनता पक्षातला दुसरा कोणी द्या, तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत तुम्हाला सांगतो लाजिरवाणी करणारी गोष्ट आहे. हे अत्यंत असंविधानिक वर्तन असेल त्या आमदारांचं सुद्धा. कारण तुम्हाला सांगतो या देशामध्ये न्यू फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन सुरू झालं. मग तू ब्राह्मण आहेस, तू नाही झाला पाहिजे, तू अमुक आहेस, वंजारी आहेस, तू नाही झाला पाहिजे, ही थेरी डेव्हलप होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की दिस इज अ गुड टाईम की जी थेरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी त्यांच्या कार्टून मी म्हणत नाही जरंगेला कार्टून किंवा प्यादाय म्हणत नाही जरंगेला, परंतु व्हॉट एव्हर शरद पवारांना वाटतंय जरंगे नावाचं एलिमेंट, त्या एलिमेंटला घेऊन ही थेरी जी डेव्हलप करण्याची जी चालू झालेली आहे, या थेरीला कुठेतरी ब्रेक लागेल असं मला वाटतं. पण त्यांचा तुम्ही माणूस आहात अशी चर्चा केली जाते नेहमी, खरंच असं आहे का? मला एक सांगा बडे साहेब, आपण म्हणजे खूप मजेशीर पत्रकार आहे, तर तुम्हाला असं वाटतंय का की मी फक्त एकाच व्यक्तीचा माणूस आहे, ते म्हणजे जयश्री पाटलांचा, तिचा मी नवरा आहे त्या अर्थाने मी सांगतो. आणि खरोखर सांगतो की मी पॉलिटिकल सायन्सचा माणूस आहे. हे कदाचित MA पॉलिटिकल सायन्समध्ये मी त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला मी गोल्ड मेडलिस्ट माणूस आहे, सर्वाधिक मार्क घेतलेला गुण घेतलेला माणूस आहे. आणि मी आंबेडकराईट थेरी, गांधीयन थेरी, ह्या सगळ्या थेरी वाचलेल्या आहे. मी पॉलिटिकल सायन्सच्या थेरीज वाचलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला मी काय म्हणजे एकदमच असं कुणाच्या तरी मागे राहून जय हो जय हो जय हो करत पुढे आलेला माणूस नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हटल्यानंतर मी श्रमिकांचा लढा लढतो. नक्की श्रमिकांच्या लढ्याच्या प्रश्नावर माझे का संबंध नाहीत? बिलकुल संबंध आहेत. मी काही म्हणजे बदल्या करून देणारे संबंध मला ठेवायचे नाहीत कुणासोबत सुद्धा, ठेवले नाहीत कधीच. तुम्ही विचारून घ्या व्यक्तिगत आयुष्यात कोणत्याही सरकारमधल्या कोणत्याही काळातल्या कोणत्याही नेत्यांनी म्हणावं की सदावर्तेने येऊन यांची बदली करायला सांगितली, कोणत्याही नेत्यांनी म्हणावं की सदावर्तेने येऊन PWDचं टेंडर मागितलं. सदावर्तेने त्यांच्या केसेस लढायला वेळ नाही ते कधी करत. त्याच्यामुळे बघा मी जे भूमिका मांडतो ते श्रमिकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वंकष मानवी हितासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी. त्याच्यामुळे ते संबंध आहेत. शिंदेसाहेबांसोबत संबंध नाहीत का माझे? कोण म्हणतंय शिंदेसाहेबांसोबत माझे जवळचे संबंध नाहीत? शिंदेसाहेबांसोबत माझे दुधासाखरेचे संबंध आहेत. हे डंके की चोट पे सांगतो, कोण नाकारू शकताय? तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही खूप मोठे पत्रकार आहात, परंतु माझे आणि शिंदेसाहेबांचे अत्यंत जवळचे एकदम नात्या गोत्यातले संबंध असल्यासारखे संबंध आहेत. त्यामुळं तुम्ही मला कोणत्याही परिस्थितीत म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या काय म्हणतो त्याला, एखादा प्रश्न विचारून कोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला शक्यच तुम्ही बहुत हुशार पत्रकार. नाही तसं नाही. आता एक मुद्दा आता या सगळ्या निमित्तानं आहे. विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आता समोर आलेले आहेत, हे निकाल तुम्हाला अपेक्षित होते? हे असं होईल वाटलं होतं? इतकं प्रचंड मोठं बहुमत मिळेल असं वाटलं होतं तुम्हाला? तुम्ही या निकालाकडे कसं पाहता? मी डंके की चोट पे तुम्हाला सांगतो, मी माझी भूमिका स्पष्ट मांडणार आहे. हे निकाल मला अपेक्षितच होते. याच्यातला कोणताच निकाल मला अनपेक्षित नाही आहे. कसं काय? प्रत्येकाला तर वाटतं की हे काय झालं महाराष्ट्रामध्ये. कसं आहे, मी तुम्हाला काय सांगितलं की जो स्मॉल एंटरप्राइजर तयार झाला
एक लोकसभेच्या वेळेस एक चर्चा होती, ती कोणती होती माहिती आहे का, की स्मॉल एंटरप्रायझरला प्रॉब्लेम झाला. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्मॉल एंटरप्रायझर तयार केला. म्हणजे लोकसभेच्या नंतरचा काळ आहे हा. होय. ह्या योजना ज्या तिन्ही आल्या ह्या लोकसभेच्या नंतरच्या आल्या. त्याच्यामुळे जो स्मॉल एंटरप्रायझर जो असतो, छोटा मनुष्य हा वैचारिक वाहक असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एक वेळेस माननीय मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब एस टी महामंडळाच्या प्रश्नाच्या संदर्भात एकदा त्यांनी कडक भूमिका घेऊ असं मला बोलले. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपले ते सह्याद्री विश्रामगृहावर जी बैठक झाली त्याच्या आधीची गोष्ट आहे, मला वाटतं 1-2 दिवस आधीची. मी त्यांना म्हणालो की तुमची जी ओळख आहे ती ओळख तुमची स्पष्टपणे शिंदेसाहेब ही कष्टकऱ्यांचा कैवारी नावाची ओळख आहे. त्याच्यामुळे तुम्ही कडक भूमिका घेऊ नका. आणि तो वैचारिक वाहक आहे म्हणून सांगितलं मी त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी ॲग्री केलं की हो, म्हणजे त्यांना ते लक्षात आलं, ती बऱ्याचशा गोष्टी स्वीकारणारी व्यक्ती आहे. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की नाही बरोबर आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी ती बैठक लागली. सांगायचं मला तुम्हाला सांगायचा अर्थ हाच आहे की तुम्ही म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन काय असते त्याच्यावर सुद्धा म्हणजे लोक स्वीकारतात तुम्हाला. त्याच्यामुळे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील, म्हणजे त्याच बैठकीमधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. देवेंद्रजींनी सांगितलं की जे नेहमी तुम्ही ट्रोल करता आम्हाला, म्हणजे स्वतः विलास बडे मला ट्रोल करतात, काय झालं त्या विलिनीकरणाचं, काय झालं त्या 7व्या वेतन आयोगाचं. एवढे मोठे पत्रकार आहेत पण ते ट्रोल करतात. पण त्या बैठकीतला तो जर तुम्ही अंश पाहिला तर तिथे देवेंद्रजी, मी ज्यावेळेस म्हणतो की साहेब आमच्या ह्या 2 मागण्या आहेत, तर देवेंद्रजी म्हणतात हो त्या नोटिंग केल्यात. सांगायचं तात्पर्य की हे दोन्ही नेते ज्या प्रकारे लोकांना म्हणजे मी कष्टकऱ्यांचाच माणूस ना, म्हणजे जात आहे का माझ्यासोबत, नाही. मी भगवान बाबांनाही मानतो, मी गुरु गोविंद सिंगांनाही मानतो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मानतो, मी सगळ्यांसोबत मी राहणारा माणूस आहे, सगळ्या युवकांसोबत, सगळ्या विद्यार्थ्यांसोबत. तर ही जी चर्चा आहे ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली. म्हणजे झिरपणारा सिद्धांत माहिती आहे ना तुम्हाला, की याचा इकॉनॉमिक्सचा, तर तो झिरपत जो जातो तो इकॉनॉमिक्सच्या बाबतीतला आहे. तोच सिद्धांत सांगायचं तात्पर्य की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी तो वैचारिक झिरपणारा एक नवीन पॉलिटिकल सिद्धांत दिला. आणि तो सिद्धांत शेवटच्या एंटरप्रायझर तयार करण्यासाठी झाला. मग तो पंक्चरचे दुकानवाला असेल, मग तो छोटा मोठा ऑटोमोबाईलवाला असेल, मग तो फ्रीज आणि रेफ्रिजरेटर दुरुस्त करणारा असेल, मग तो अत्यंत मेकॅनिकल छोट्या 2 व्हीलर मेकॅनिकल जे ITIशी संबंधित आहे तो घडला, आणि STतल्या कष्टकऱ्यांशी संबंधित असेल. त्यामुळं आजचं हे यश आहे ना, हे यश तुम्ही हायपोथेटिकल घेऊ नका, हे यश बैमानीतून आलेलं यश समजू नका. हे यश शेवटच्या माणसांनी दिलेल्या मतदानाच्या आधारावरलं हे यश आहे असं मी मानतो. योजनांचंही यश आहे तुम्ही असं म्हणताय, ह्या विविध निर्णयांचंही यश आहे तुम्ही म्हणताय. पण विरोधक असं म्हणतायत की हे EVMचं यश आहे, EVMमध्ये घोळ केला गेलाय म्हणून हे यश आलंय असा त्यांचा दावा आहे. त्याच्याबद्दलचं न्यायालयाचं दार ठोठावण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. पुरावे गोळा केलेत. शरद पवारांनी तर सांगितलं की वकिलांची एक टीम तयार करा. वस्तुस्थिती काय आहे, तुम्हाला काय वाटतं? पहा, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. EVM मतदान पद्धतीच्या बाबतीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने ह्या अगोदरच निर्णय दिलेला आहे. आता तुमचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज इलेक्शन रूल्समध्ये ते पर्सन टू पर्सन असू शकते. पण ज्या प्रकारे ढोबळपणे हे सांगत आहेत की आम्ही याचिका दाखल करणार, भारतीय न्याय संस्थेमध्ये किंवा इलेक्शन, आता मला असं वाटतं की लातूरचा जे निवडणूक आहे म्हणजे खासदार निवडून आला काँग्रेसचा, त्याची निवडणूक मीच चॅलेंज केलेली आहे. मी याचिका करताय छत्रपती संभाजी औरंगाबादचा जो म्हणजे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये तो बोगस शेड्यूल कास्टचा माणूस आहे म्हणून मी याचिका दाखल, मी स्वतः याचिका करताय. त्याच्यामुळे मी जवळून पाहिलेलं हे सगळं आहे. त्यामुळं आज जे आपण म्हणताय ना की EVMच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकदा निर्णय दिल्याच्या नंतर फक्त तुम्ही इलेक्शन कॅन्डिडेटचं चॅलेंज करू शकता. इलेक्शन ॲट द म्हणजे ज्याला म्हणतो आपण ब्रॉडली सगळेच डिस्क्वालिफाय करून टाका असं होत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज तारखेपर्यंत कोणत्याही निवडून आलेल्या उमेदवाराचं कॅन्डिडेचर चॅलेंज झालेलं नाही.
आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या होणार आहेत, म्हणजे जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, नगर परिषदा असतील, महापालिका असतील, त्याच्यासाठीचं हे शरद पवारांकडून चालवलेलं भांडवल आहे. कारण काय होईल की भांडवलच जर शिल्लक राहणार नाही शरद पवारांकडे, म्हणजे पॉलिटिकल भांडवल आहे, निवडणुकीचा अजेंडा आहे पुढच्या निवडणुकींचा, कार्यकर्ते चिटकून ठेवायचे, नवीन काहीतरी फॉर्म्युला इंट्रोड्यूस करायचा आहे. एखाद्या वेळेस जरंग्या एवढा माजेल, तुम्हाला सांगतो, या EVM आणि जरंग्यामध्ये एक हे आहे, एक फॉर्मेशनसुद्धा आहे. EVM मला वाटत नाही चॅलेंज होईल, आणि चॅलेंज झालं तर ते चॅलेंज तुम्हाला मी डंके की चोट पे सांगतो की महाराष्ट्रातली ती डिसमिस झालेली याचिका असेल. हे मी तुम्हाला अगदी माझ्या संविधानिक अभ्यासाच्या आधारावर, ज्ञानाच्या आधारावर मी आज न्यूज 18 लोकमतमध्ये तुमच्यासारख्या म्हणजे स्पष्ट पत्रकाराला मी सांगत आहे की त्यांनी चॅलेंज करून दाखवा. ते डिसमिसल नाही झालं तर मी तुम्हाला सांगतो, मी पुढं वकिली करणार नाही. आणि मग तर त्याचे जे शब्द आहेत, नाही पण ते तर म्हणत होते की भाजपचा सुपडा साफ करा वगैरे गोष्टी त्यांनी केल्या, ते त्या ह्याला पण गेले, भुजबळांच्या तिकडे पण ते गेले. भुजबळ कोण? ओबीसीच ना. हां, पण तुम्हाला असं वाटतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारची एक शक्ती त्या फॅक्टरची दिसलेली होती, सत्ताधाऱ्यांना एक मोठा फटका बसलेला आपल्याला दिसलेला होता, तो या निवडणुकीमध्ये का दिसला नाही? नाही, बघा, लोकसभा ही वेगळीच निवडणूक आहे आणि विधानसभा ही वेगळीच निवडणूक आहे. फार अंतर आहे. डिवायडेशन झालं असं तुमचं? नाही, डिवायडेशन नाही. इथे असं झालेलं आहे की त्यांनी मोकळं सोडून दिलं. मोकळे नाही सोडलं. ही इज व्हेरी क्लेवर. तुम्ही जर जरंगेला जर म्हणजे घुटणा मानत असाल तर मी नाही मानत, त्याला रुमणं मानत असाल तर मी नाही मानत, त्याला म्हणजे फेटा टोपी समजत असाल तर मी नाही मानत. ते एकदम क्लेवर आहे, ते एकदम इंटेलिजंट आहे. त्यानं काय सांगितलं की ती एक म्हण आहे पहा, तितका मिळवा मराठा, काय ते आहे ना, ती मराठा ते तुका मिळवावा, तितका मिळावा. तसं मराठे जिथे जिथे ज्या पक्षात असतील ते तिथे तुम्ही डिवायडेशन म्हणजे ओबीसी प्लस मराठा येईल तर तुम्ही त्या मराठ्यांच्या बाजूनं राहा, त्या उमेदवारांच्या. म्हणजे आज जी पद्धतीनं त्यानं जे सांगतंय 204 राजकीय पक्षाचा व्हीप असते, परंतु राजकीय पक्षाचा व्हीप असताना सुद्धा आपण मागच्या काळात बघलं की सगळ्याच राजकीय पक्षाचे मराठे येऊन मी पहिल्यांदा पाहिलं की तिथे जाऊन कुलूप लावण्यात आलं. कुठं? विधान भवनाला कुलूप लावलं होतं मराठ्यांनी. मराठा आमदारांनी जाऊन कुलूप लावलेलं होतं सगळ्या पक्षाच्या मिळून. तसं एक न्यूसन्स म्हणजे समजा उद्या महाविकास आघाडीची सत्ता येऊ की महायुतीची सत्ता येऊ, आम्ही म्हणाल तसंच तुम्ही राहायचं, नाहीतर हे सगळे आमचे मराठ्यांचे आमदार एकत्र आहेत. म्हणजे मराठ्यांचे आमदार एकत्र, मराठ्यांची आमदारांची संख्या वाढावी या दृष्टीनं जरंगेनं काम केलं. त्याच्यामुळं मला जरंगे फेल असं वाटत नाही. जरंगे न्यूसन्स आहे. जरंगे येणाऱ्या काळात माजणार. मी वारंवार सांगत आहे, जरंगेची लय भरलेली आहे. जरंगेजवळ जो पैसा जरंगेचा, मी सांगणार, मी जरंगे किती. पण एवढा राग काय तुमचा जरंगे? म्हणजे तुमचं काय कधी काय असं बांधला काय, म्हणजे तुमचा एवढा राग काय? मला एक सांगा, आज माझा जो कास्तकार आहे, जो श्रमजीवी कुटुंबांमधून येतो, तुम्ही घिसडे भावाचा घाम गळताना पाहिलं का? तुम्ही माझा जो वंजारी भाऊ आहे, ते जे असते ना, तुम्हाला सांगतो, कोयता घेऊन ऊस चाळताना त्याचे सगळे हात कापलेले असतात. तुम्हाला सांगतो, जी माझी याडी असती ना, माझी बहीण जी बंजारा समाजाची, ती मोळी नेणारी असती ना, तर खाली पायाला आहे ना, तिला सर्पदंश होतंय, तरीसुद्धा ती मोळी घेऊन आहे ना, तिला काही वाटत नाही. तिला हे माहीत नसतं हे 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 सर्पदंश हे म्हणजे कोबरा आहे की हे मांडूळ आहे की काय, परंतु ती कामच करत राहते. त्याच्यामुळे हे माझा जो हे आहे ना, काय म्हणतो तुम्ही, आग आहे. नाही, आग तर आहे, परंतु सकाळी लीद एकत्र करावी लागते, नंतर गाडगे मडके बनत असतात. कुंभार भाऊ आहे ना, लय हार्ड असतंय. तुम्ही गाढवानी जर लीड टाकली ना तर तुम्ही करत जाता, परंतु माझा कुंभार भाऊ सकाळी ती लीद एकत्र करतंय, एकत्र चिखलात कालवतंय, नंतर तुम्हाला थंड पिण्यासाठी मडकं देते. हे संरक्षण आहे. हे संरक्षण हे त्या परिस्थितीसाठी दिलेलं आहे. ते संरक्षण, ते कवच कुंडल निघून जाऊ नये म्हणून माझी जिम्मेदारी आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी होतील, डंके की चोट पे मला खात्री आहे. परंतु त्यासोबत देवेंद्रजी जरी मुख्यमंत्री झालेत, होणारच, त्याच्यात काही शंका नाही, परंतु हे कवच कुंडलाला ह्या कोणत्याच परिस्थितीमध्ये
ह्या माझ्या कष्टकऱ्यांना धोका होणार नाही हे मला पाहत राहावं लागणार आहे. म्हणून जरंगेचा माज विरुद्ध सदावर्तेंची कायदेशीर भूमिका असेल आणि वेळ पडलं, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतो, त्यानं जर माजला, त्याला जर रसद पुरवली गेली, आणखीन त्यानं जर महाराष्ट्र स्टॉप दॅट करायचा प्रयत्न केला, तर काउंटर आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्ते सुद्धा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसीच्या संरक्षणार्थ ब्राह्मणांना सुद्धा संरक्षण पाहिजे. 50%पेक्षा जास्त जागा जर आरक्षण केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन, ब्राह्मण असेल, जैन असेल, सिंधी असेल, यांचं सुद्धा संरक्षण ही माझी जिम्मेदारी असेल. काउंटर उपोषण, त्याच्या उपोषणाला मी सुद्धा ह्या सगळ्या वर्गांना घेऊन उपोषण करणार आहे. बरं, ठीक आहे. पण आता या सगळ्या अनुषंगानं राजकीय लढाई झाली तर ते तुम्ही लढू असं सांगताय, पण जरंगे संपला असेल तर मी आस्तीन खाली घेतो. नाही म्हणजे खरं तर जरांगेंचा मुद्दा तुम्ही काढला ह्या सगळ्यामध्ये. मला ह्या राजकीय सगळ्या प्रश्नांच्या नंतर थोडंसं तुमच्या वैयक्तिक बाबींकडे मला यायचं आहे. आम्ही ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये अजितदादांना बदलताना बघितलं. म्हणजे त्यांचं ते गुलाबी जॅकेट बघितलं, त्यांचा स्वभाव थोडासा बदलला. आधी ते एकदम वेगळे होते, तसा बदल आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा बघतोय. म्हणजे आम्ही तुम्हाला असं काळ्या कोटात बघताना, ती भूमिका बघताना बघितलं. तुम्ही त्या बिग बॉसमध्ये गेल्यापासून जर जास्त फिल्मी झालं असं नाही वाटत? विलासजी यार, तुम कभी कभी ना हद कर देते हो. तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात अगोदर मै डाकू के खानदान से है हे तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये मी मराठीत सांगितलं होतं, नंतर हिंदीत सांगितलं. बघा, हिंदीनं देशभर, जगभर, अमेरिका, कॅनडा, तुम्हाला सांगतो इंग्लंड, सगळीकडे लोक आजही तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्यासोबत कधी तुम्ही एखाद्या मॉलमध्ये, मार्केटमध्ये चला, काय मला यायचं एकदा मला तुमची शॉपिंग. कारण बघा आता आज तुमची ट्राउझर, शूज आणि हे बघितलं तर डिस्को डान्सर टाईप अशा पद्धतीने. नाही पहा, लक्षात घ्या की मला माझी भूमिका आणि माझा जो चाहता आहे, एकनूर आदमी सौनूर कपडा, एक लक्षात ठेवा. माणसानं डिसेन्सी ठेवली पाहिजे. माणसानं बघा, तुमच्या शिक्षणाप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे, तुम्ही तुमच्या शिक्षणाप्रमाणे तुम्ही दिसले पाहिजे. आज मी जरंग्यासारखं कुळकुळ आहे का? जरंग्याचं शिक्षण काय मला सांगा. अजित पवारांचं किती शिक्षण झालेलं आहे? आणि तुम्ही अजित पवारांची माझी तुलना करू नका. नाही, तुलना नाही, मी बदल ड्रेसिंग बद्दल म्हणाल, जसं ते बदलले तसं तुम्ही बदललाय. तेव्हा मला पवार कुटुंबाबद्दल नका मला विचारू. पवार कुटुंबावर माझा विश्वास नाही. पवार कुटुंबावर माझा विश्वास नाही. पवार कुटुंबावर माझा विश्वास नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्या तुलनेच्या भानगडीत पडत नाही. मला तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर पेराव पाहिला तर त्यांचे राहण्याची स्टाईल, त्यांच्या कॅप्स, हॅट्स, त्यांचे पेराव, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारस आहे. त्याच्यामुळे मी बरोबर बिग बॉसमध्ये जर 9.7 TRP देऊ शकतो आणि मी बिग बॉसमधून कोर्टाच्या कामासाठी बाहेर आल्याच्यानंतर 1.3 TRP होते. तुम्ही कलर्समध्ये बघून घ्या विचारून. तर मी जर एवढा वैश्विक मान्यतेचा आहे, 47 कोटी लोक मला जर बघू शकतात, 47 करोड, 47 मिलियन पीपल्स वॉच मी, तेवढी लोक मला लायक समजतात. त्याच्यामुळे मला तुम्ही हे याच्या त्याच्या, पण मी नेहमी मुलाखतीला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या शूजवर कॉम्प्लिमेंट देतो, मी तुमच्या ड्रेसिंगवर कॉम्प्लिमेंट देतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या चष्म्याबद्दल मी खूप कॉम्प्लिमेंट. प्रत्येक वेळेस तुमचा वेगळा काहीतरी हे असतो, हे मान्य करावे लागेल की नाही. मला आता एक प्रामाणिक उत्तर हवं. बिग बॉस मध्ये गेल्यापासून तुम्ही बदललाय. ड्रेसिंग बद्दल तर आधीपासून होतं, पण आता ड्रेसिंग थोडं बदललंय. मॉडेलिंगचे काही ऑफर आलेत की नाही? काही फिल्ममध्ये जाण्याचा विचार करताय का? हां, तुम्हाला मी सांगू की राजा मुराद, त्याच्यानंतर कादर खान साहेब, त्याच्यानंतर नाना पाटेकर साहेब, ह्या सगळ्यांचा एक काळ होता. आता यांची साठी उलटली गेली तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. आणि आजही इंडस्ट्रीजमधून अनेक लोकांनी मला संपर्क साधलेला आहे की मी कसं आहे की 2 गोष्टी असतात की माझं एक्सप्रेशन, माझं भाषा हिंदी. तुम्ही पाहिलं असेल, इन्फ्लुएन्सर आहेत तुम्ही सगळ्यात मोठे आताचे. हिंदी माझी खूपच
म्हणजे तुम्हाला सांगतो इतकी सॉफ्ट आहे हिंदी, जेवढी मराठी आहे तेवढी चिकनी हिंदी आहे माझी. जरांगेसारखे नाही. नाही, जरंग्या कुठं, अजित पवार कुठे आणि तुम्ही कुठं मला जोडीला बांधता. नाही, कसं आहे की जो म्हणजे अजित पवार निवडून आलेले सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणजे जास्त म्हणजे मी मस्करीचा भाग नाही आहे ते, परंतु ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो की एकूण माझी जी लाईफस्टाईल आहे ही पाहिल्याच्या नंतर अनेक बिग हाऊसमधून आणि अनेक चॅनल्सनी मला संपर्क साधलेला आहे. कारण काय की ज्या प्रकारे मी व्यक्त होतो, नुसतं माझा पेराव नाही, मी व्यक्त होतो, हे आज पूर्वी कसं व्हायचं, एक मराठी फिल्म बनायचं ना तर ते मराठी प्रेक्षकच पाहायचे. आता तमिळ पिक्चर बनते ना ते सगळ्या भाषांमध्ये जाते. का जाते तर ते डबिंग एज आलेलं आहे आता. त्याच्यामुळे माझा जो रोल मान्य केला आहे तो तमिळनाडूत मान्य केला, तो वेस्टर्नमध्ये इंग्लंडमध्ये मान्य झाला, कॅनडात मान्य झाला, US मध्ये मान्य झाला, सगळीकडे मान्य झाला. 47 मिलियन फॉलोअर्स पाहत होते लोक आणि 9.7 कलर्स. तुम्ही गमक काय, तुमचं काय म्हणणं आहे? गमक तुम्ही ज्या वेळेस रिॲक्ट होता त्यावेळेस तुम्ही ठरवून रिॲक्ट व्हायचं नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला इन्स्टंट उत्तर द्यायचं. जसं आज तुम्हाला मी उत्तर देऊन टाकलं, तुम्ही सांगितलं देवेंद्रजी, मी तुम्हाला अधिक जवळचे एकनाथरावजी शिंदे होते हे दाखवून दिलं की नाही आजच्या मुलाखतीमध्ये? हे माहीत होतं का कुणाला? की मी डायरेक्ट रिॲक्ट होतो, सत्यता सांगायला मी घाबरत नाही. त्याच्यामुळं लोकांना हे पसंत पडते. आणि तुम्हाला सांगू, बिग बॉसमध्ये एकही डायलॉग माझा स्क्रिप्टेड नव्हता. मला ते एक विचारायचं, खरंच स्क्रिप्टेड असतं की काय, कसं असतं? बघा कसं आहे की जे माझ्या सोबत होते ते त्या फिल्मी दुनियातले होते. त्यांना एक सवय झालेली असते, जसं आपले न्यूज अँकर असतात, ते समोर ते हे चालत असते टेलिप्रॉम्प्टर. ते टेलिप्रमाणे ते टेलिप्रॉम्प्टर ते त्या प्रकारे ते वाचत असतात की आज जरंगे आणि शरद पवारांची गुप्त भेट किंवा टेलिफोनिक चर्चा झाली असं त्याच्यावरच गेलं मी सांगायला लागलो. म्हणजे आता न्यूज देताना तर सांगायला प्रश्न हे ते तसं हे जे माझ्या सोबतचे जे होते ते त्यांना मी लय फार लाडानं म्हणायचो, उबलेचने म्हणायचो मी, उबलेचने म्हणायचो, त्या फ्युचर हिरो असं म्हणायचो त्यांना. तर ते त्या टाईपचे होते. आणि माझं कसं होतं माहितीये का, माझी रियालिटी होती. म्हणजे माझा तो संघर्ष असेल किंवा काय असेल, जे असेल ते बोलून टाकायचं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट खूप भारी होती तुमची. जयश्रीताईंबद्दल तुम्ही खूप भन्नाट एक कमेंट केलेली होती, तुम्ही इजहार केला होता प्रेमाचा. म्हणजे कसं आहे की मी जयश्रीला ना, ते ओरिजिनल होतं की खरंच तुमचं एवढं प्रेम आहे? मी तुम्हाला जयश्रीला ना मी जेव्हा प्रेम केलं, ते जयश्रीचा बाप आहे ना लयच म्हणजे कडक आणि लयच असा खतरूड म्हणजे. ते कारण ते स्वातंत्र्य सैनिक होता LK पाटील, आणि गोळी खाल्लेले होते पोर्तुगाजांची. ते माझ्या प्रेमाला मान्यताच देत नव्हते. त्यामुळे मी जयश्रीला ना पटवायचं नाही, ते म्हणायचे नाही हे थोडा गुंड वृत्तीचं आहे म्हणायचे, हे बरोबर नाही म्हणायचे. पण आणि ते काय भानगड, तुम्ही तर गुंडो के खानदान से, हे तर सत्यच आहे ना, तुम्हाला माहित आहे ना, गुंडों के नाही डाको तुम्हाला माहित आहे ना ते. कारण तुम्ही इतिहास वाचून घ्या, तुम्ही परभणी जेलला विचारून घ्या ना की सदावर्तींचे किती चुलते जन्मठेपेत होते म्हणून. मग आता अशा पोराला त्यांचं काय चुकलं? बरोबर, ते त्यांच्या जागी बरोबर होते, पण माझं प्रेम सुद्धा उतावळं होतं, माझं प्रेम सुद्धा उफाळून आलेलं होतं, उकळी आलेलं प्रेम होतं. आणि मग त्या प्रेमापोटी मी जयश्रीला उचलायचो तुम्हाला सांगतो, आणि रानमाळानं घेऊन बसायचो त्यावेळेस. म्हणजे माहूरच्या जवळ जायचं, तिथून जयश्रीला काढायचं हळूच. मग जयश्रीला एखाद्या वेळेस ती माहूर औरंगाबाद अशी बस असायची ती, आणि एक बस असायची माहूर परळी, एक बस असायची सकाळी 7:30 नांदेडून. म्हणजे तिला काय करायचं, मी तिथून निघू द्यायचं, बाप सोडायला यायचा बस स्टॉप. मग ती तिथून बसमध्ये बसली की मी धनोड्यावर जयश्रीला उतरून घ्यायचं बसमधून, आणि मग जयश्रीला काय करायचं, मी माझ्याकडे फिएट खूंखार आशिक होता, मग जयश्री सोबत मजा करत करत 2 दिवसांना औरंगाबादला, कारण तेव्हा फोन नव्हते ना, मोबाईलचं काही जगच नव्हतं, बापाला वाटायचं पोहोचली. आता त्याच्यामुळं जयश्रीचं, आणि मग ते एकांतात जेव्हा जातो, जेलमध्ये होतो तेव्हा जयश्री, आता म्हणू नये या गोष्टी, जयश्रीचे पप्पी असतील, जयश्रीसोबतचं वागणं असेल, तुम्हाला त्याच्या पलीकडे आज सांगू का, जयश्रीच्या म्हणजे म्हणू नये, आय डोंट नो, लोकांनी त्याला अदरवाईज घेऊ नये, परंतु जयश्रीच्या कपड्यांमधून जे मला सुगंध यायचा, म्हणजे ते त्यावेळेस तर नॉर्मल ते पावडर असायचे पॉन्ड्सचे,
तुमच्या इथं आता ते हे होईल की बाबा ते पॉन्ड्स पावडरचाच त्यांनी प्रचार करायला केला. नाही तर त्याच्यातून जी एक सुगंध वाटायचा ते आजही माझ्या डोक्यामध्ये फिरत राहते. आणि खरं सांगू का की माझ्या आईच्या माझ्या वडिलाच्या म्हणजे ह्याच्यातून मला जे समजलं की प्रेम भाव हे जगावर असावा, परंतु म्हणजे पत्नी म्हणून जेव्हा आपण प्रेम करतो त्यावेळेस जेवढं काही अंतःकरणातून, जेवढं काही विचारातून, जेवढं काही सगळ्या सर्वांकष कारणातून प्रेम करता येईल तेवढं प्रेम करावं. आणि त्याच्यामुळं आजही मी आय लव्ह यू जयश्री बॉटम ऑफ माय हार्ट. कारण जयश्रीनं बघा एक लक्षात घ्या की बरोबर म्हणालात की जयश्रीच्या बापाने एका डाकूच्या कुटुंबातील मुलाला का मुलगी द्यावी, तसंच जयश्रीनं सुद्धा उदार अंतःकरणानं मला स्वीकारलं. जयश्रीनं माझ्यामधला जो उखडपणा होता, उखडपणा बघा प्रेमामध्ये एवढं बदललं जाऊ शकतं, ते उखडपणा तिने मला कायद्याच्या अभ्यासात आणून, म्हणजे मी डेंटलचा माणूस आहे ना, तुम्हाला कंट्रोल केलं. कंट्रोल नाही, तिने मला बदलवलं. कंट्रोल वेगळं, तिनं माझ्या कोणत्याच गोष्टीवर, म्हणजे मी जेलमध्ये गेलो तरी तिने समर्थन केलं. तुम्हाला सांगतो, मला जेलमध्ये सुद्धा तिने स्वीकारलं, जेलच्या बाहेर मला स्वीकारलं, मला हाणामाऱ्या झाल्या असेल तर त्याच्यात स्वीकारलं, डाकूच्या खानदान सोबतच, पाठीशी नाही, हात में हात आहे. पण ती तुम्ही कधी तुमचे व्हिडिओज असं बघता, तुमचं ट्रोलिंग त्याच्यावरचे कमेंट तुम्ही बघता? कधीच नाही, कधी डिस्टर्ब होता त्याच्या? वन थिंग आय टेल यू विथ ऑनेस्ट माइंड, आणि तुम्ही व्यक्तिगत जयश्रीला कधी विचारा, मी बिग बॉसमधला एकही एपिसोड माझा सुद्धा आत्तापर्यंत शपथेवर सांगतो, आईच्या शपथेवर सांगतो, मी एपिसोड एकही बिग बॉसचा अगोदर जाण्या अगोदरही पाहिला नाही आणि आल्याच्या नंतर सुद्धा पाहिला नाही. मी अत्यंत विश्वासाने, अत्यंत कौटुंबिक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. काय सांगता? येस, ऑनेस्टली आय एम स्पीकिंग. मला गरजच वाटत नाही. मी सांगू का, यू गिव्ह मी अ सब्जेक्ट. तुम्हाला सांगू, तुम्ही जसं म्हणाले ना, माझी भूमिका मी कॅल्क्युलेटिव्ह आहे. त्यांनी EVMला चॅलेंज करायला एवढं मी डिसमिस करून दाखवतो. म्हणजे मी कॅल्क्युलेटिव्ह आहे, मला गरजच वाटत नाही. मला आय नो ना, रिपिटेशन कशाला बघू. मी सलमानला म्हणलं होतं माहिती आहे तुम्हाला, की सलमान म्हणला होता फिर से एक बार, मी म्हणलं नाही, ये कौन सा शो है, ये शो रिपीट नहीं, इसके अंदर रिपीट डायलॉग नहीं किया जाता. ये कोणता शो म्हणतात त्याला तुमचा? रियालिटी शो है, इसको यहाँ पे रिपीट कट नाही रहता. पण जेव्हा सलमान आणि तुम्ही दोन कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतंत्र कॅरेक्टर, सलमानचं कॅरेक्टर, हे दोन कॅरेक्टर समोर आले तेव्हा काय झालं बरं? आम्हाला तर वाटलं की तुम्ही नाही ऐकणार त्या सलमान खानचं काय. मी कुठं, म्हणजे त्यांनी मला सुनावलंय नाही. त्यांनी मला सुनावलंय नाही. त्यांनी तर उलट सलमानने स्पष्ट सांगितलं की भाई इसका अपना लाइन एकदम क्लियर है और ये कुछ वो लोगों में से नहीं है. त्याने स्पष्टच सांगितलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं की तो मगाशी सांगता की मराठीचा आता जो हे आहे, जो म्हणजे चाहता किंवा फिल्म आहे, ही मराठी इंडस्ट्री डेव्हलपच झालेली नाही. तिला प्रगल्भताच नाही. आणि ती न होण्यामागे ना, तुम्हाला खरं सांगू का, अनेक सलमान तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमध्ये सापडतील. परंतु झालं असं की ज्या पद्धतीने युनियन सिस्टम आणली, युनियन सिस्टममधून निगेटिव्हिटी तयार झाली. मग राज ठाकरेची फिल्म इंडस्ट्रीमधली एंट्री अत्यंत निगेटिव्ह आहे. तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे शिवसेनेची फिल्मी दुनिया होती. मला सांगा, बाळा ठाकरेंकडं कायम संजय दत्त भेटायला गेले, सुनील दत्त भेटायला गेले असं दाखवलं जातं ज्यावेळेस संजय दत्तवर ते काय हे झालं होतं. परंतु बाळा ठाकरेंनी नवीन मराठी कलाकार किती घडवले असं कधी दाखवलं गेलं का? कधी रिकमेंडेशन झाली का? सांगायचं तात्पर्य, मराठी इंडस्ट्रीला पुढाऱ्यांनी हिंदी कलाकारांना सोबत घेऊन फोटो काढण्यात स्वतःचं महात्म्य समजलं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगू का, परत एकदा कॉस्ट ऑफ रिपिटेशन फिल्मी दुनियात नेऊन राज ठाकरेंनी काय नंबर 1 नावाचा एक पिक्चर आणला होता. त्या पिक्चरमध्ये आमिर खान साहेब येऊन काय म्हणले, काय म्हणला आमिर येऊन असं म्हणाला की मेरे को मराठी नहीं आती, मैं हिंदी में भाषण करूंगा. हे राज ठाकरेला चाललं की नाही? परंतु राज ठाकरेच्या मनसेचे कार्यकर्ते जर रेल्वेचं तिकीट देणारा जो असतो, तो मध्ये त्या विंडोमधून मराठीत नाही बोललं तर त्याच्यावर किती चिडतात. टॅक्सीवाल्याला म्हणतात एक मराठीत बोल. हे जे आहे ना, हे जे दोन दुअर्थी पणा आहे ना, हे इंडस्ट्रीला मागे नेणार होता.
आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मराठी इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी इथला जो युनियनवाला आहे, इथला जो पॉलिटिशियन, मराठी इंडस्ट्रीतून आलं तुम्हाला काही हे नाही, मला मराठी इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्टच नाही. इंटरेस्ट नाही, हिंदीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट? कारण बघा, मला हिंदीमध्ये कुठला रोल करणार? माझा रोल डाकू, हम डाकुओं के खानदान से है, हमें कोई खौफ नहीं, बचपन से हम ऐसे है, कोई शौफ नहीं. त्याच्यामुळे आमची जी माझी जी हे आहे, लोकांना पाहण्याची जी भूमिका आहे, मी व्यक्त होणारी भूमिका आहे, ती लोकांना पसंत आलेली आहे. पण तुम्ही अचानक असे उसळता, ते नॅचरल उसळता की ते ठरवून असतं? बघा, कारण मी मुलाखत घेताना बऱ्याचदा असं होतं की नॉर्मल चालू होतं, अचानक तुम्ही कसं काय उसळलं? कसं असते की पंडित नथुरामजी गोडसे असतील, त्यांच्या विचारांचा जो विषय येतो तेव्हा अंतर्मनातून माणसाला उभारी येते. अखंड भारत दिसतो माझ्यासमोर. हिंदू राष्ट्र भारत आम्हारा म्हणताना माझ्या मनातून उभारी येते. भारताच्या संविधानामध्ये बटेंगे तो कटेंगे जो विषय आहे, ती युनिटी अँड इंटिग्रिटी संविधानामध्येच आहे. संविधानामध्ये आहे, तो संविधानिक मुद्दा आहे. बटेंगे तो कटेंगे, युनिटी अँड इंटिग्रिटी कशातला? हे मला पहिल्यांदा कळलं. म्हणजे मी पहिल्यांदा काय थिअरी म्हणताय तुम्ही? मला विचारलं का? मला कधी तुम्ही विचारलं असतं? तुम्ही किती संविधान तज्ञांना विचारलं की बटेंगे तो कटेंगे? सांगा, ते कधी विचारलं का? विचारलं नाही. तुम्हा पत्रकारांना आहेतच. पण बटेंगे तो कटेंगे हे संविधानच कसं असू शकतं? युनिटी अँड इंटिग्रिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी वेगळ्या पद्धतीने घेतलं जाते ना, त्याला धर्माशी जोडलं जाते ना. कारण बघा, मतदानाचं राजकारण आहे. मुसलमानाचे मत उद्धव भाईजानला पाहिजेत होते, राऊत मामूजानला पाहिजेत होते, शरद पवार मामूला पाहिजेत होते. मग हे मामू भाईजान ह्या सगळ्या लोकांना काहीतरी भांडवलच उभं करायचं. पण जर तुम्ही मला विचारलं असतं की सदावर्ते सर, हे क्या आहे बटेंगे तो कटेंगे? युनिटी अँड इंटिग्रिटी ही भारतीय संविधानाचा आत्मा आहे. तुम्ही परत आत्म्यावर म्हणाल, आत्मा कसा येईल? लाईव्ह डॉक्युमेंट आहे युनिटी अँड इंटिग्रिटी. त्याच्यामुळे बटेंगे तो कटेंगे हे भारतीय संविधानामधून ओरिजिनेट झालेलं, हे प्रियम्बल पासून ते फंडामेंटल राईट्सपर्यंत घेऊन गेलेलं, आर्टिकल 19 पर्यंत नेलेलं, आर्टिकल 21 मध्ये अंतर्भूत असलेले ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगेचा अर्थ युनिटी अँड इंटिग्रिटी सोबतच युनिटी अँड इंटिग्रिटीच त्याचा अर्थ आहे. युनिटी आहे, पण ह्याच्यात हे तर असं म्हटलं जातं की हे ते डिवाइडसाठी आहे. नाही, आर्टिकल 21 काय? राईट टू लाईफ आहे की नाही? आहे की नाही? हो. त्याच्यामुळे युनिटी अँड इंटिग्रिटी आणि विथ राईट टू लाईफ हे कसं आहे की तुम्हाला गरिबी हटाव, गरिबी हटाव, इंदिराजींनी नारा दिला. त्यांच्या बोलण्यामुळं काय गरिबी हटाव झाली? नाही झाली. आज तुम्हाला सांगतो, सांगायचं तात्पर्य हे की काही गोष्टी ढोबळपणे मांडल्या जातात, त्याच्यावर स्पष्टता. पण याचा राजकीय फायदा झाला या निवडणुकीत वाटतं तुम्हाला? कुणाला? भाजपला असेल? नाही, एक लक्षात ठेवा, पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारा सगळ्याच धर्मामध्ये अल्पसंख्याक मुसलमान सोडून मला पंडित नथुराम गोडसे हे काय आता नवीनच तुम्ही आणलंय? अरे मला एक सांगा, तुम्ही नवीन काय काय बोलताय? तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहात. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या माणसाला तुम्ही महात्मा कुठून पदवी दिली? कोणत्या विद्यापीठाने दिली? कोणत्या पार्लमेंट मधल्या रेझोल्युशन मध्ये होती? सांगा मला. आता मला तुमचं उत्तर हवं आहे. कोणत्या पार्लमेंटमध्ये कोणता ठराव पास झाला? भारतरत्न नावाचा पुरस्कार आहे, महात्मा नावाचा पुरस्कार आहे. महात्मा कुणाला म्हणतात? अरहंताच्या नंतरचा महात्मा आहे या देशामध्ये. तुम्ही महात्मा कुणाला म्हणू शकता? तर या देशामध्ये महात्मा म्हणण्यासाठी तुम्हाला सांगतो, भगवान गौतम बुद्ध आहेत. काय? कारण अरहंताच्या पुढची ती हे आहे. महात्मा महावीर आहेत. काय? अरहंताच्या पुढची पदवी आहे. प्रभू श्री रामचंद्र आहेत, अरहंताच्या पुढची पदवी आहे. बॅरिस्टर एम के गांधीजींची कोणत्या फॉर्म्युल्याला तुम्ही महात्मा म्हणता? शांती फॉर्म्युला कुणी दिला? कुणी दिला? बॅरिस्टर एम के गांधीजींचा शांती फॉर्म्युला हा ओरिजिनेट कुठून होतो? हा भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्धापासून होतो. म्हणजे तुम्ही म्हणायचं, तुम्ही नरेटिव्ह तयार करायचं, हे महात्मा, ते मी महात्मा बॅरिस्टर एम के गांधीजींना मानत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना मानणं न मानणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ते पुरस्कार दिलाय का? तुम्ही तरी सांगा ना. आज होऊनच जाऊ द्या ना. त्यांना पदवी तरी कुणी दिली? त्यांना कोणत्या विद्यापीठानं? कोणत्या लोकांनी सांगा ना. विचारलं का तुम्ही कोण्या लोकांना? असं नाही होत. बर, पण मुद्दा असा आहे की त्या एम के गांधी, समजा तुमच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट पंडित आणि हे त्यांचा उदो. मला एक सांगा, अखंड भारत
याच्यावर पाकिस्तान देताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. हम्म, ती बॅरिस्टर एम के गांधीजींनी या भारताला अखंड ठेवलं नाही. हम्म, यांची भूमिका अत्यंत वादित आहे. पार्टिशन ऑन भारत पाकिस्तान तुम्ही पुस्तक वाचा. हम्म, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की गांधी काय आहेत, गांधींची भूमिका कशी आहे, त्यांना राजकीय काय जिवंत ठेवायचं होतं भारतामध्ये, का गांधी ऐकले नाही त्यावेळेस. आज मला सांगा, त्या पाकिस्तानमध्ये लोकांना खायला नाही, आज त्या पाकिस्तानमध्ये गरिबी आहे, आज त्या पाकिस्तानमध्ये कितीतरी एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये जबरदस्ती मारून मुसलमान केल्या गेले. ह्या गोष्टी दिसत्या आहेत. मनुष्याच्या विकासाच्या ऐवजी मारून तुम्ही एखाद्याला काहीतरी करण्याचा त्या पाकिस्तानात प्रयत्न होत झाला. त्याच प्रकारची बांगलादेशामध्ये परिस्थिती आहे. तिथे हिंदूंना मारहाण झाली, तिथं हिंदूंवर अत्याचार होत आहे. तिथली गरिबी बघा, तिथल्या विद्यापीठांची प्रगती बघा. पाकिस्तानमध्ये आजसुद्धा टाटा मोटर्स जर सोडली तर कोणती कंपनी मोठी आहे सांगा मला तुम्ही. तिथं सुद्धा आजही भारतातलीच टाटा मोटर्स आहे ना. तिथं सुद्धा आजही टाटा मोटर्समधलेच लोक काम करतात ना तिथं. सांगायचं तात्पर्य हे सगळं घडलं नसतं, हे अखंड भारत राहिला असता, जातीय विद्वेष वाढला नसता. त्याच्यामुळे बॅरिस्टर एम के गांधीजींची भूमिकेला मी कधी मान्य करणार आहे. आणि तुम्ही जे म्हणता की पंडित नथुरामजी गोडसे यांचं तुम्ही कारण जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अखंड भारत पाहिजे, पंडित नथुरामजी गोडसेंना अखंड भारत पाहिजे, आणि मला सांगा अशा कोणत्या 3 लेअर ज्युडिशरीने ठरवलं का? अहो मला तुम्ही साधी गोष्ट आहे, तुमच्या शेतामधला धुरा असतो, धुऱ्यामध्ये मनाई हुकुमासाठी जातो, तो म्हणतो बैलगाडी जाते, तुम्ही म्हणता बैलगाडी जाऊ देणार नाही माझ्या धुऱ्यावरून. ते अगोदर जाते, त्याच्यानंतर त्याची अपील होते, सेकंड अपील होते, त्याच्यानंतर हायकोर्टात जाते, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात आहे. 5 लेअर्स आहेत. पंडित नथुरामजी गोडसेंच्या बाबतीमध्ये किती लेअर ज्युडिशरीने ठरवलं त्यांना फाशी देऊन टाका. कुणीतरी म्हणजे त्यावेळेस गांधींची एवढी मोठा इन्फ्लुएन्सर होते गांधी, पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर होते. मला सांगा गांधीजींचं मी तुम्हाला शांतीचं तत्त्व कुठून आलेलं सांगितलं? प्रभू श्री रामचंद्रांचे विचार असतील जे संविधानात रेखाटलेले आहेत, त्याच्यामध्ये शांतीचा संदेश आहे. त्याच्यानंतर भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे, त्याच्यानंतर महावीरांचा, ते गांधींनी सांगितलं. परंतु ओरिजिनेटिंग गांधींचा नवीन थेरी काय? मला ओरिजिनेटिंग गांधींची थेरी कोणतीच नाही. आज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब जो मागास आहे ना, त्याचे मानकरी, मागास असल्याची मानकरी आज पुढारलेला असता. त्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असतं आणि गांधींना जर ते उपोषण त्यांचं सेम मला जरंगेची त्यांची तुलना करावं की नाही तो अभ्यासकांचा विषय, परंतु जरंगे जसं वेटीस धरते तर म्हणाले की ते आधुनिक गांधीजी आहेत वगैरे. कोण ते काय ते म्हणणं, कोण नोमानी मी नाही ओळखत, ते त्याची काय हे नाही. परंतु गांधींनी जर नको असणारा 28 धरला नसता तर आज SC ST हा एवढा म्हणजे पुणे करार झाला नसता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुद्दे मांडले होते आणि जे इंग्रज सरकारने मान्य केले होते, इंग्रजांनी मान्य केले होते, कारण इंग्रजांकडे थेरी होती ना, अस्पृश्यता निवारण मान्य केलं होतं इंग्रजांच्या थेरीने. त्याच्यानंतर इंग्रज म्हणजे रामसे मॅकडोनाल्डची भूमिका बघा तुम्ही, त्यांची भूमिका बघा की कशा प्रकारे काय झालं पाहिजे या अस्पृश्यतेवर, आणि त्याच्यासाठी जे रिझर्वेशन जे आणले होते त्या रिझर्वेशन्सला जर डॉक्टर आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे ठेवलं असतं तर आज मागासवर्गीयपण, आज जातीयवाद, आज तुम्हाला सांगतो म्हणजे आदिवासी आणि अनुसूचित जातीवरला अत्याचार, ह्या गोष्टींना जर कुणी कारणीभूत असेल तर मी माझ्या म्हणजे अभ्यासातून कोणी डिबेटला यावं, त्यांना बॅरिस्टर एम के गांधीजी, मला माहीत नाही बॅरिस्टर ऑल्सो, सॉरी जस्ट आय विल से एम के गांधीजी या बाबतीमध्ये जिम्मेदार आहेत. ठीक आहे. मला आणखीन एक प्रश्न तुमच्याबद्दल विचारायचा. ते प्रेमापासून आपण थोडंसं दूर झालो. तुमचं प्रेम तुम्ही सांगितलं, लव्ह मॅरेज सांगितलं, मला सांग कधी भांडणं होतात का तुमचे? कारण साथ देणाऱ्याबद्दल, बायकोबद्दल तुम्ही कौतुक केलं, पण भांडणं होतात का तुमचे? खरं सांगा. नाही बघा जयश्री ना, मी कोणती भूमिका घेण्या अगोदर जयश्रीला विचारतो. तुम्ही विचारता? हो 100%. तुमच्याकडे आज मी आलो ना पॉडकास्टमध्ये, येताना मी सकाळी जयश्रीला माझं स्नान झाल्याच्या नंतर डोक्याचे केस पुसत विचारलं, जयश्री आज रिॲक्ट व्हायचंय, आणि एकदम असं संपादक आहे म्हणलं की ते एकदम कुठेतरी नवीन सुरुवात करून देईल म्हणलं. तर सांगा म्हणजे ती कायम मला जे आहे सगळ्या मुद्द्यांवर
आता झेन तर आता म्हणजे तिचं 12वी आहे, त्याच्यामुळे ती आणि तिला लंडनला जायचं शिकायला लॉ, त्याच्यामुळे आता मी तिला डिस्टर्ब करत नाही. नाहीतर मी झेन आणि जयश्री आम्ही तिघंजण विचार करून ठरवतो भूमिका घेताना. आणि बॅरिस्टर एम के गांधीजींच्या बाबतीत तुम्ही निवडणुकीच्या बद्दल काहीतरी भूमिका घेणार होतात, निवडणूक लढवायचा काहीतरी निर्णय घेणार होता काय तुम्ही? महायुतीतून उमेदवारी मागितली होती. मागितली होती तुम्ही, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही? तसं नाही झालं. लक्षात घ्या की रिपोर्ट सुद्धा माझ्या संदर्भाने पॉझिटिव्ह होते. आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मला बोलले सुद्धा. म्हणजे ते दिल्लीला होते, दिल्लीहून मला त्यांनी फोन करून बोलले होते. आणि त्यावेळेस त्यांनी म्हणजे एकूण मतदारसंघातील परिस्थितीच्या बाबतीतही मला विचारलं होतं की सदावर्ते कशी परिस्थिती आहे. त्यानंतर शायना एनसीचं नाव तिथं आलं होतं. मी सांगितलं होतं की शायना एनसी तिथं उमेदवार सुटेबल नसणार आहे. त्यानंतर शायना एनसीला तिथून बाजूला करण्यात आलं. परंतु कसं आहे, तुम्हाला विलासजी परत एक गोष्ट सांगतो, बिल्डर लॉबी जी असते ना, ती बिल्डर लॉबी आहे ना, ती सर्वसामान्यांचा आवाज तिला नको असते. आणि माझी उमेदवारी कटण्यामध्ये तुम्हाला सांगतो RSS कारणीभूत नाही, कारण RSS माझ्यासोबत, माझ्या RSSला माहिती आहे की हिंदू राष्ट्र भारत मानणारा माणूस आहे. तिथे शिंदे साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा माझ्या विरोधात नव्हते, पदाधिकारी नव्हते. त्यांना वाटायचं की सदावर्तेंना उमेदवारी द्यावी. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते, कारण त्यांना माहीत होतं की सदावर्ते स्पष्टता आहे, लव जिहादच्या बाबतीत मोर्चांमध्ये पुढाकार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सदावर्ते महाविकास आघाडीला स्टॉप दॅट करू शकते, मोर्चे नाही, हे सगळं खरं होतं. परंतु बिल्डर लॉबी तुम्हाला सांगतो, तुम्ही PIL टाकून नाही, बिल्डर लॉबी माझ्यावर का रागात आहे, तर तिथं वीर जिजामाता नगरचा प्रोजेक्ट आहे आणि तिथे 1-2 नाही तर 6,000 कोटी रुपयाचा विषय आहे. आणि मी अगोदरच पोलीस तक्रारी आणि माझ्याकडे ती सगळी माहिती आहे. आणि ह्या सगळ्या बिल्डर लॉबीला घेऊन काही गोष्टी अशा घडण्यात आल्या, असे रिपोर्ट्स हे करण्यात आले की, आणि मला सांगा, खासदार तिथून निवडणूक लढणार होता असं कुणाला तरी वाटलं होतं का? कुणाला तरी माहीत होतं का? किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून जे उमेदवार होते, कधी वाटलं का की ते उमेदवार खरोखरच तिथं लढण्यासाठी आले? तुम्ही आता एवढे बारीक पत्रकार आहेत. बाय दिलं एक प्रकारचं. बिल्डर लॉबींना सदावर्ते नको होता. ओके. आणि त्याच्यामुळे बिल्डर लॉबीचा काही अंशी राजकारणामध्ये परिणाम असतोच, आणि तो परिणाम माझ्या उमेदवारीच्या बाबतीत, म्हणजे मी RSS, नाहीतर आदित्य ठाकरेंना तुम्ही, मला सांगा, आदित्य ठाकरेच्या आणि माझ्या अनुभवामध्ये प्रचंड तफावत आहे. मला माहीत आहे की, आणि तुम्हालाही माहीत आहे की वरळी हे चळवळीचं म्हणजे हे आहे, केंद्र आहे. तिथं माझ्यासाठी काय, मला सांगा, 10-20 हजार मतं मी आज जे मिळालेत उमेदवाराला, खासदारांना, त्याच्यापेक्षा मी 15-18-20 हजार मतं जास्त कधीही घेऊ शकलो असतो. मी तुम्हाला सांगतो. पण परिषदेवर जाणार आता काय जागा रिकामी होणार, मला बघा, विधान परिषद वगैरे मला फार महत्त्वाची वाटत नाही. आणि आता तुम्हाला सांगतो, हे महाविकास आघाडी आणि हे जरंगेचा माज, आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी आता कोणाला रेडा म्हणणार नाही, परंतु तो माहिती आहे ना, तो गावामध्ये सुटलेला राहते माळ्या, असं ते काय रेडा काय म्हणतो आपण, ते वळू, हां, ते सोडलेलं जनावर असते, ढपक, त्याला कंट्रोल करावं लागत असते. हे महाविकास आघाडीचे हे जे काही रेडा सिस्टम आहे किंवा जरंग्या आहे माजलेला, याला कंट्रोल करण्यासाठी मला OBCच्या, ब्राह्मणांच्या संविधानिक संरक्षणासाठी मला असं वाटतं की त्या सभागृहात जाऊन एकदम म्हणजे कुपमुंडू छोटं होण्यापेक्षा, मला सांगा, एक आमदार किती लोक ओळखतात गडचिरोलीमध्ये, परंतु गुणरत्न सदावर्ते जगामध्ये ओळखला जाते. ही फरक आहे ना हो, ही माझी भूमिका आहे ना. मला सांगा, भारताच्या संविधानामध्ये किती वेळेस घटना दुरुस्ती करावी लागली, तर तुम्हाला सांगतो, जयश्री पाटील आणि गुणरत्नाला एक हे जात आहे की 105वी घटना दुरुस्ती गुणरत्न आणि जयश्री पाटलामुळे झाली संविधानामध्ये. त्याच्यामुळे संविधानाच्या पुस्तकात घटना दुरुस्ती होती. एक मुद्दा राहिला विचारायचं, ते मराठा आरक्षणाबद्दलचा तुमचा विरोध थोडासा मावळत आहे का आता? मी तुम्हाला आता काय सांगितलं, ब्राह्मणांचं संरक्षण 50%पेक्षा जास्त आरक्षण होऊ देणार नाही, OBCमध्ये मराठ्यांना जाता येणार नाही. म्हणून तर चीफ जस्टिस साहेबांना मी विनंती केली होती की, चीफ जस्टिस साहेब म्हणले होते की नाही, 50% इज द ओनली आर्ग्युमेंट. मी म्हणलं नो, मराठा माझा भाऊ मागास नाही, माझा भाऊ आमच्या, म्हणजे तुम्हाला आता ज्या प्रकारे सांगितलं, वंजारी असतील भाऊ माझे, किंवा माझे सुतार असतील, लोहार असतील, वडार भाऊ असतील, त्यांच्यासारखा नाही. त्याच्यामुळे मला माझं मावळणं आणि माझं काय उदयाला येणं असं नाही. माझी स्थिर भूमिका, लाईव्ह डॉक्युमेंट आहे भारत का संविधान,
आणि जय श्रीराम जय संविधान, जय श्रीराम जय संविधान, जय श्रीराम जय संविधान हे नवीन जयघोष केलेला आहे. म्हणून देर दुरुस्त आज तुम्हाला सांगतो की आंबेडकरी माणूस हा ब्लाइंडली आता मतदान करत नाही, तर डोळस मतदान करते. आणि आज भारतीय जनता पक्षाला महायुतीला जे मतदान आलेलं आहे त्याच्यामध्ये आंबेडकरी मतदारांचा सुद्धा समावेश आहे. खूप खूप धन्यवाद. म्हणजे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, कायदे तज्ज्ञ आणि आता एक वेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटीसुद्धा बनलेले आहेत. बिग बॉसच्या नंतर देशभरात त्यांचं नाव आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न तर होतेच, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ते खूप दिलखुलासपणे बोलले. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम जय संविधान.